ओम नमो आदेश। तर भक्त मित्रांनो, नाथ संप्रदायाची मूळ जिथे रुजली, योग जिथून प्रवाहित झाला आणि संपूर्ण सृष्टीला मार्गदर्शन मिळालं, तो एकच स्रोत आहे, तो म्हणजे आद्ययोगी आदिनाथ। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आद्ययोगी कोण होते आणि नाथ परंपरेत त्यांचं काय स्थान आहे। तर मित्रांनो, आद्ययोगी म्हणजेच आदिनाथ। नाथ संप्रदायात आदिनाथ हेच पहिले गुरु मानले जातात। योगाची सुरुवात, साधनेचे मूळ आणि शिष्य परंपरेचा उगम याच आदिनाथापासून सुरू झाला असे मानलं जातं। आदिनाथ म्हणजे भगवान शिव। ते देव म्हणून नव्हे तर योगी म्हणून प्रकट झाले। त्यांनी देह, श्वास आणि चित्त याचा मार्ग उलगडला। योग हा केवळ तप नव्हे तर जीवन समजून घेण्याचा मार्ग आहे, हे त्यांनी प्रथम सांगितलं। नाथ परंपरेनुसार आदिनाथांनी योग विद्या मत्स्येंद्रनाथांना दिली। मत्स्येंद्रनाथांनी ते गोरक्षनाथाला दिली आणि पुढे त्यातून नवनाथांची परंपरा उभी राहिली। ही विद्या ग्रंथातून नव्हे तर गुरु शिष्य परंपरेतून अखंड वाहत राहिली। आद्य योगींची साधना लोकांच्या दुःखाला दिशा दाखवण्यासाठी होती आणि सर्व सृष्टीला संयम, संतुलन आणि सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी होती। योग म्हणजे पळ काढणं नव्हे तर जीवनाला समजून घेणं आहे, हा विचार त्यांनी दिला। म्हणूनच नाथ संप्रदायात आदिनाथ हे केवळ पूज्य राहिले नाहीत, ते संपूर्ण सृष्टीचे मार्गदर्शन मानले जातात। आजही योग, साधना आणि नाथ परंपरेचं मूळ आद्ययोगींच्या चरणी जोडलेलं आहे। तर मित्रांनो, आद्ययोगींच्या या मार्गावर आजही योग, साधना आणि नाथ परंपरा चालू आहे। हा मार्ग केवळ साधकांसाठी नाही तर जीवन समजून घेणाऱ्या प्रत्येकासाठी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नाथ परंपरेशी जोडलेले हे चिंतन इतरांपर्यंतही पोहोचवून द्या। ओम नमो आदेश। ओम नमो आदेश।